नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सर्वांचा लाडका नेता महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दरोडे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून सहर्ष स्वागत करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो अतिशय गंभीर आहे, पण सरकारने तो मुद्दा गंभीर नाही घेतल्यामुळं आज आम्ही व्हिडिओ बनवत आहोत. प्रज्ञा वहिनी आणि मी तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. काय झालं, महादेव मुंडे हे बीडचे, आणि बीड म्हणलं की नव्याने काहीच ऐकायची सवयच नाही राहिलेली. कारण बीड म्हणलं की एक दहशतच झालेला आहे. कारण बीड म्हटलं की गुन्हा होतोच, तिथं मर्डर झालेलाच असतो किंवा तिथं दखलच घेतली जात नाही. काही तिथं मंत्री नाहीत का, आमदार नाहीत का, खासदार नाहीत, हेच कळत नाही. ठीक आहे, चला त्या विषयाकडे बघूया, आपण नंतर बोलूया. होय वहिनी? हा. आणि दुसरं गोष्ट म्हणजे ज्ञानेश्वरी मुंडे आणि महादेव मुंडे हे व्यापारी होते, त्यांचा धंदाही चालू होता छोटा मोठा. त्यांना मारलं, त्यांच्यानंतर ते आरोपी पकडले नाहीत, आरोपींना जेल झाली नाही, आरोपी मोकाट आहेत. आता काल त्या ताईंनी विष घेतलेला आहे, जे काही त्यांच्या समोर जाऊन त्याग केलेला आहे. काय वाटतं बरं एकंदरीत वहिनी या गोष्टींबद्दल बोलायचं झालं तर? असं वाटतंय, कारण इतक्या काय कसं सरकारचं काय झालं की आरोपी लगेच सापडतात, पण आता सामान्य माणसाचं काय झालं, आरोपी कसं काय सापडत नाहीत. कारण मोठ्या लोकांचं असलं की लगेच ते सापडतात आरोपी, म्हणा दुसरं काही पण काही गोष्टी असू द्या लगेच सापडतात आरोपी. आणि पण आता कसं ही गरीब माणसं म्हणजे सामान्य माणसं, बरोबर, त्यांचे आरोपी का सापडणार, काय ह्याच्या मागे काहीतरी आहे. बरं, यांनी दात कुणाकडे मागायची सर्वसामान्य लोकांनी, आणि ते एकटे लेडीजनी करायचं काय, न्याय व्यवस्था करते काय? आज ते हॉस्पिटलमध्ये त्यांच्या मागच्या मुला बाळांचा सांभाळ कोण करणार हे विचार केला पाहिजे. त्यातून या प्रकरणाला किती दिवस झाले, 18 महिने झाले जवळजवळ. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गृहमंत्री खातच देवेंद्र फडणवीस साहेबांकडे, सत्ता त्यांचे. विरोधकांनी म्हणलं असतं ठीक आहे, सत्ता आमच्याकडे नाही म्हणून हे होत नाही. बऱ्याच घटना आहेत आज महिला सुरक्षित नाहीत. काय वाटतं तुम्हाला, खरंच आहेत का महिला सुरक्षित महाराष्ट्रात? आता लय म्हणजे कसं महिलांकडे जास्त म्हणजे असं जे मोठे लोक आहेत ना त्यांच्या कसं लक्ष असतं, जे बारीक लोक आहेत त्यांच्याकडे कोण लक्ष देत नाही. कारण आता ही एकटी महिला काय करणार असं म्हणजे सरकारला वाटतंय ना. म्हणजे मध्यंतरी बघा हुंड्याचंच प्रकरण असेल, वैष्णवीताई हगवणे यांच्या बाबतीत ती गोष्ट झाली. आता ज्ञानेश्वरीताई मुंडे यांच्या बाबतीत ती गोष्ट झाली. म्हणजे महिलांना कुठे न्याय आहे का नाही, महिलांनी न्याय कुणाकडे मागायचे, आणि सरकार तर काही त्याच्याकडे बघत नाही. या आरोपींना असं मोकाट का सोडलंय? तर त्या ताईंचं म्हणणं पण काय, सिंदूर ऑपरेशन तुम्ही कसं केलं तसं तुम्ही तिकडचे आरोपी शोधले, मग तुम्हाला इथलचेच आरोपी कसं काय म्हणजे सापडा नाही. तुम्ही इतकं आमचे म्हणजे कसं पाकिस्तान मधले आरोपी शोधले, बरोबर, पण तुम्हाला आपले महाराष्ट्रातलेच आरोपी शोधताय नाही. म्हणजे एकंदरीत तुम्ही सिंदूर ऑपरेशन केलं, पण या ताईंचं सिंदूर हिरावून घेतलं. काय तुम्ही सिंदूर ऑपरेशन करताय आणि एकीकडे सिंदूर ऑपरेशनच्या बाता करतायत, पण जर ह्याच महिलांच्या कपाळाला सिंदूर राहिलं नाही तर त्या सिंदूर ऑपरेशनचा उपयोग काय? आज एका महिलेला घर चालवत असताना पतीविना किती हाल त्रास सहन करावं लागतात. त्यामुळे आज खास महिला तुमच्या समोर बोलते. आता त्यातून काय त्यांचं सगळं म्हणजे हातावर चुकून म्हणजे ते दोघं स्वतः व्यवसाय म्हणजे धंदा करून पोट बरत होते, आणि त्यातून त्यांचा आता कसं मेन माणूसच गेला तर त्या म्हणजे त्यांच्या संसाराचं परपंचांचं होणार काय, पुढे भविष्याची मुलं बाळ ते करणार काय, आणि त्यातून ते करते कसं. पण त्यांना न्याय नको का? त्यांना न्याय हा हवाच. शासन व्यवस्था न्याय व्यवस्था कुठे गेले हाच प्रश्न पडायला लागलाय. कारण त्या महिलेला विष घ्यायची वेळ आली म्हणजे सरकार काय करतंय तोपर्यंत. म्हणजे आता मीडियाने तिथं दखल घेतली, मीडिया सुद्धा कुठे होती हे माझा सवाल आहे. कारण वेळ निघून गेल्याच्या नंतर आपल्याकडे काय प्रथा आहे की साप मेल्याच्या नंतर काठीने मारायची सवय. साप जिवंत आहे तोपर्यंत नाही, म्हणजे काठी नाही तुटली पाहिजे ना सापही नाही मेला पाहिजे. ही अशी शासन व्यवस्था राजकीय व्यवस्था सगळं हे साखळीनुसार चालू आहे. आणि याचाच कुठेतरी राग येतोय. सर्वसामान्य माणसाने जगायचं कसं? आता काय झालंय, त्यातून आरोपी तिथालचेच ना, लांबचे नाही, म्हणजे कसं दुसऱ्या देशातले नाही काय नाही, आपल्या तिथालचे आरोपी आपल्याला सापडा म्हणल्यावर सरकारी कर्मचारी करतात तरी काय? म्हणजे एकंदरीत आपणच त्यांना पाठिंबा देतोय का? एकंदरीत का सापडत नाहीत हाच माझा मुद्दा आहे. आणि ठीक आहे ना, आता थोडे दिवस पण नाही, भरपूर महिने झाले ना, 18 महिने झाले, तब्बल 18 महिने. म्हणजे जवळजवळ 2 महिने जर अजून त्या ताईंनी काही रिस्क नसते घेतली तर 2 वर्ष झाले असते, ते प्रकरण मागं पडलं असतं.
तर माझी सरकारला सर्वांना एकच विनंती आहे की त्या गरिबाला ताईला न्याय मिळवून द्या आणि तिचा हॉस्पिटलचा खर्च जे काय असेल ते मोफत व्हायला पाहिजे. एकही बिल घेऊ नका डॉक्टरांनी त्यांचं मोफत व्हायला पाहिजे. आणि लवकरात लवकर तुम्ही सिंदूर ऑपरेशन जसं केलंय तसं तुम्ही तिचं सिंदूर वाचवू शकला नाहीत, पण ज्यांनी कोणी तिच्या सिंदुराला हात घातला असेल, सिंदूर पुसला असेल, त्यांना लवकरात लवकर कठोरात कठोर शासन व्हायलाच पाहिजे. कायद्याचा धाक बसायलाच पाहिजे. कारण स्त्रिया या रस्त्यावर पडलेल्या नाहीत, तर स्त्रीला सुद्धा इज्जत आहे, स्त्रीला सुद्धा तिचा स्वाभिमान आहे आणि स्त्री कधीच तिचा स्वाभिमान गमावणार नाही. बरोबर आहे नाही? बरोबर आहे. नुसतं म्हणायला स्त्रीला प्राधान्य दिले आहे, हो. नुसतं नावापुरतं प्राधान्य दिलंय, पण काही नाही तसं. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, पटलं तर शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणखीन कुठल्या कुठल्या विषयावरती बोलायचं आहे. कारण विषय भरपूर आहेत, घ्यावा तितके कमीच आहेत. बेसिक पण अशा लाजरवाणी गोष्टी वाटतात. निंदनीय प्रकार महाराष्ट्रात घडतात. असा प्रकार कधी घडला नव्हता. मला कुणालाही दोषी धरायचं नाही, मला सरकारला दोष द्यायचा आहे. कारण सरकार जर व्यवस्थित काम करत असेल, पोलीस व्यवस्थित खाली काम करत असेल, तर हा सर्वसामान्यांना त्रास होत नाही आणि या आरोपींना कायद्याने धाक बसणं गरजेचं असतं. कारण कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही हे वारंवार मी सांगत आलेलो आहे. त्यामुळं तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा जा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि ताई, आम्ही सदैव तुमच्या कुटुंबाबरोबर आहोत, सदैव तुमच्या पाठीशी आहोत. काळजी नसावी. तुमचं कुंकू आपण म्हणू शकतो, कुंकू जरी आम्ही वाचू शकलो नाही तरी आम्ही तुम्हाला नक्की या संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू आणि कायम तुमच्या पाठीशी उभा राहू. एवढं शब्द देतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.